चंद्रपूर घुग्घुस मार्गावरील पांढरकवडा महाराष्ट्र बँकेचं एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी 10 लाख रुपयांची रोकड चोरी केली। तुर्तास पोलीस या चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत। ही घटना 14 सप्टेंबरला पहाटे 3:30 वाजता घडली। काही अज्ञात चोरट्यांनी पांढरकवडा महाराष्ट्र बँकेचं एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडलं आणि 10 लाख रुपये लुटून नेले। घटनेच्या दुसऱ्या दिवशी चोरी उघड झाली। घुग्घुस पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएम मशीन फोडल्याची बातमी मिळताच पोलीस श्वान पथक, फिंगरप्रिंट्स फॉरेन्सिक पथक, नागपूर आणि घुग्घुस पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला। घटनास्थळावर सुरक्षेच्या अभावामुळे रात्रीच्या वेळी इथं सहज चोरी झाली। चोरटे पांढऱ्या रंगाच्या बोलेरोतून घटनास्थळी पोहोचले होते। सीसीटीव्ही डिस्कनेक्ट करण्यासाठी त्यावर त्यांनी पांढरा रंग फवारला आणि त्यानंतर वीज पुरवठा देखील बंद केला। त्यानंतर त्यांनी एटीएमचं शटर तोडलं आणि गॅस कटरच्या मदतीने एटीएमचा वरचा भाग कापला आणि 10 लाख रुपये लुटून नेले। सुरक्षेच्या अभावामुळे चोरीच्या वेळी बराच वेळ मशीनजवळ बसवलेल्या सायरनचा आवाज येत होता। मात्र सुरक्षा रक्षक त्याच्या कर्तव्याच्या ठिकाणापासून दूर होता, कारण बँक व्यवस्थापकाने खुद्द एटीएम मशीनमध्ये चोरी झाल्याची माहिती सुरक्षा रक्षकाला दिली। सुरक्षा रक्षक वेळेवर पोहोचू शकला नाही। या बँकेच्या एटीएममध्ये चोरीची ही दुसरी मोठी घटना आहे। पोलिसांचे वेगवेगळे पथक चोरट्यांचा शोध घेत आहेत।